यावेळेला आपल्याला संख्यांविषयी अभ्यास करायचा आहे। आजपर्यंत आपण गटात न बसणारी संख्या, गटाशी जुळणारी संख्या, क्रमाने येणारी संख्या यामध्ये आपण संख्या प्रकारांचा अभ्यास केलेला आहे। तर समान संबंध या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला संख्यांमधील जे विविध प्रकार आहेत ते आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे। यामध्ये मूळ संख्या आपल्या कमीत कमी 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला या ठिकाणी उपयोगात येणार आहेत। त्यानंतर वर्ग संख्या, यासाठी आपल्याला कमीत कमी 1 ते 30 पर्यंतच्या वर्ग संख्या पाठ असायला हव्यात। घन संख्या 1 ते 20 पर्यंतच्या घन संख्या आपल्याला चांगल्या प्रकारे पाठ करायच्या आहेत। त्यानंतर त्रिकोणी संख्या आपल्याला पाठ करायच्या आहेत, यांचे आपल्याला पूर्वज्ञान असणं फार गरजेचं आहे। कसोट्या, 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी, 5 ची कसोटी, 6 ची कसोटी, या सगळ्या कसोट्या आपल्या पाठ असायला पाहिजेत, कारण या सगळ्या संख्या प्रकारांवरच आपल्याला ते समान संबंधाच्या संख्या या प्रकारातील प्रश्न विचारले जातात। तर पहिल्यांदा आपण उदाहरण दाखल हा जो पहिला मूळ संख्या हा घटक जर आपण घेतला तर मूळ संख्यांवर मी एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सांगतो बघा। 5 साठी 11 असा प्रश्न तयार केलेला आहे। त्याच्यानंतर तर 13 साठी प्रश्नचिन्ह, याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे। प्रश्नाचं नीट निरीक्षण करा। 5 नंतर 11 दिलेले आहेत आणि 13 नंतर काय येणार, आणि पर्याय त्याचे असतात 17, पर्याय क्रमांक 2, 19, पर्याय क्रमांक 3, 23 आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे समजा 29। आता पर्यायातील सुद्धा सगळ्या मूळ संख्या आहेत। 5 ही मूळ संख्या आहे म्हणून 11 ही मूळ संख्या झालेली आहे। मग 13 नंतरची मूळ संख्या 17 लगेच घेऊन चालेल का? तर इथे आपल्याला या दोघांमधील 5 आणि 11 या दोन संख्यांमधील आपल्याला संबंध शोधायचा आहे। मग 5 नंतर 11 ही जी मूळ संख्या येते कशा प्रकारे येते बघा। 5 नंतरची मूळ संख्या आहे 7, 5, 7 आणि त्याच्यानंतरची मूळ संख्या 11। म्हणजे इथे काय झालेलं आहे तर 7 ही एक मधली संख्या वगळलेली आहे। 5 नंतर क्रमाने आलेली नाही, एक वगळलेली आहे। आता इथे सुद्धा हाच संबंध समान करण्यासाठी 13 नंतरची एक संख्या वगळून आपल्याला उत्तराची संख्या घ्यावी लागेल। मग 13 नंतरची येणारी मूळ संख्या आहे 13, 17, 19। म्हणजे इथे 17 ही एक मूळ संख्या आपल्याला वगळायला हवी आहे। म्हणजे आता इथे तर तुमच्या लक्षात आलं असेल 19 हे त्याचं आपलं पुढचं उत्तर आहे। म्हणून जर 5 ला 11 तर 13 ला 19, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मूळ संख्यांवर प्रश्न विचारले जातात। त्यानंतर पुढच्याही काही मूळ संख्या असतात, कधी 2 नंतरच्या येतात, कधी कधी मूळ संख्या त्याच्यामध्येच तीच मूळ संख्या पुन्हा मिळवली जाते, असेही काही संबंध असतात। तर मूळ संख्यांवर वेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात। त्यानंतर आपण जर वर्गसंख्यांचा विचार केला, वर्गसंख्या तुमच्या सगळ्यांच्या वर्गसंख्या मला वाटतं निश्चित चांगल्या प्रकारे पाठ आहेत। 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16। तर या प्रकारे मी या ठिकाणी एकदम सोपं उदाहरण घेतो बघा। जर 4 साठी 16 ही संख्या दिलेली आहे तर 5 साठी प्रश्नचिन्ह,
असा जर प्रश्न दिलेला असेल तर या ठिकाणी वर्गसंख्यांचा संबंध आहे हे आपल्या कधी लक्षात येईल? जर तुमचे हे वर्ग नीट पाठ असतील तर तुमच्या पटकन लक्षात येईल की या ठिकाणी वर्गसंख्यांचा संबंध आहे. मग 4ला 16 का? तर 4चा वर्ग 16. 4चा वर्ग आहे 16. मग 5चा वर्ग, 5चा वर्ग किती येतो? तुमच्या तोंडपाठ आहे. 5 5 25. 5चा वर्ग 25. असा प्रश्न आपल्याला अतिशय सोपा प्रकार दाखवलेला आहे. तर या ठिकाणी दुसरा एक प्रश्न बघा, मी असा देतो. 7 साठी 50 दिलेले आहेत. 7 साठी 50 दिलेले आहेत. तर 9 साठी प्रश्नचिन्ह असा प्रश्न तयार केलेला आहे. त्याचे तुम्हाला पर्याय पण सांगणार आहे. पर्याय आहेत 63, 81, 82, 72 असे हे 4 पर्याय सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. तर निरीक्षण केलं आपण प्रश्नाचं तर लक्षात येईल इथे 9 साठी 50 आलेले आहेत. 7 साठी 50 आलेले आहेत. तर 7 साठी 50 का आलेत? तर इथे 7चा वर्ग, 7चा वर्ग किती आहे? 49. 7चा वर्ग 49. त्याच्यामध्ये 1 अधिक केलेला आहे. म्हणजे 7चा वर्ग 49 अधिक 1 50. हा जो संबंध आहे हाच संबंध आपल्याला 9 साठी लावायचा आहे. मग 9चा वर्ग 81 अधिक 1 केले तर होतात 82. म्हणून इथं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 82. 9 साठी 82 येणार आहेत. तर इथेही एक समान संबंधाचा प्रश्न आहे. तर आपल्याला इथे संबंध शोधायचा आहे. जर 9 साठी 90 दिलेले आहेत, मग 11 साठी किती येतील असा प्रश्न आहे. मग या दोघांमधला आपल्याला संबंध शोधायचा आहे. मग 9 पासून 90 कसे तयार होतात? तर 9 गुणिले 10 केलेत, 9 10 90 होतात. मग मी 11 गुणिले 10 केले, 11 10 110. पण इथे पर्यायामध्ये कुठेही 110 दिलेले नाहीत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आता वेगळा मार्ग शोधायला पाहिजे. म्हणून मग इथे वर्गसंख्यांचा संबंध आपण जर लावायला गेलो, 9चा वर्ग 81 अधिक त्याच्यामध्ये मी त्याचाच वर्गमूळ मिळवला म्हणजे 9 मिळवले. 81 अधिक 9 90 होऊ शकतात. मग हाच समान संबंध, हाच संबंध जर मी 11 साठी लावला तर 11चा वर्ग 121 अधिक त्याच्यामध्ये ती वर्गमुळाची संख्या मिळवली म्हणजे 11 मिळवले तर उत्तर येऊ शकतं. तर उत्तर येईल 132. 121 अधिक 11 132 हे उत्तर येऊ शकतं. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 जो आहे तो या ठिकाणी उत्तराचा पर्याय आहे 132. तर समजा पर्यायामध्ये जर 130 असते, पर्यायामध्ये समजा 130 असते तरी सुद्धा आपल्याला उत्तर काढता आलं असतं. मित्रांनो, या समान संबंधाच्या प्रश्नामध्ये कधीतरी असे पहिला पर्याय, दुसरा पर्याय किंवा तिसरा पर्याय सुद्धा 3 सुद्धा उत्तरं कधी कधी निघतात. कधी 4ही उत्तरं सुद्धा येऊ शकतात. 130 कसं? तर 9चा वर्ग 81 अधिक त्याच्यामध्ये तुम्ही 9 केलेत म्हणून आले 90. हाच संबंध मी 11 साठी सुद्धा लावू शकतो. 11चा वर्ग 121 अधिक 9 म्हणजे इथे पण वर्गामध्ये अधिक 9 केले म्हणून समान संबंध करताना इथे पण वर्गामध्ये अधिक 9 केले तर किती होणार आहेत? 121 अधिक 9 होतात 130.
जर 130 पर्यायामध्ये असतं तर हे सुद्धा आपलं उत्तर निश्चितच बरोबर आलं असतं. तर हे जे आपल्यासमोर उदाहरण आहे, 7 ला 343 तर 9 साठी किती? पहा, इथे आपण जर संख्यांचं निरीक्षण केलं आणि आपलं पाठांतर चांगलं असेल तर आपलं पटकन लक्षात येईल. या ठिकाणी 7चा घन दिलेला आहे. घन म्हणजे त्याचा 3 वेळा गुणाकार. 7 गुणिले 7 गुणिले 7 याला आपण म्हणतो घन, 3 वेळा गुणाकार. आणि 2दा गुणाकार असेल तर आपण त्याला वर्ग म्हणतो. हे सगळ्यांना माहीत आहे. मग 7चा घन किती येतो? 343. 7 7 49 आणि 49 गुणिले 7 केलेत की 343, म्हणजे 7चा घन 343. मग असे 9चा घन किती येईल? जर आपले पाठ असेल तर तुम्हाला पटकन सांगता येईल. 9चा घन आहे 729. 9चा घन आहे 729. तुमच्या लक्षात येईल. इथं स्पष्ट आपल्याला पटकन पाठांतर असे केले की ओळखता येतं. 7चा घन 343 म्हणून 9चा घन 729. म्हणजे आपल्याला पर्यायातून उत्तर शोधायला वेळ लागत नाही जर आपलं पाठांतर चांगल्या प्रकारे असेल तर. हा इथे एक प्रश्न आहे. 4 ला 64 दिलेले आहेत. समान संबंधामध्ये या दोघांमध्ये 4 साठी 64 दिलेले आहेत, तर 8 साठी किती? असा प्रश्न आहे. आता इथे सुद्धा पाठांतराने आपल्या पटकन लक्षात येतं. 4 ला 64 याचा अर्थ 4चा घन 64. जर 4चा घन 64 हे आपल्याला जर 100% माहीत आहे तर मग 8चा घन किती? हे जर आपला पाठ असेल तर आपण पटकन सांगू शकतो. 8चा घन आहे 512. 8चा 3 वेळा गुणाकार 512 येतो. मग 8चा घन 512 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणून यासाठी वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या पाठ असणं फार गरजेचं आहे. आता आपण त्रिकोणी संख्यांवर असं एक उदाहरण पाहूया. तर या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे, आपण त्रिकोणी संख्यांचा जर विचार केला तर पटकन आपलं उत्तर लक्षात येईल की या ठिकाणी 5 ची त्रिकोणी संख्या 15. त्रिकोणी संख्या म्हणजे 1 ते 5 या अंकांची क्रमाने बेरीज. त्रिकोणी संख्या म्हणजे 5 ची त्रिकोणी संख्या म्हणजे 1 2 3 4 5 या संख्यांची क्रमाने जर आपण बेरीज केली तर ती 15 येते. मग 9 पर्यंत 1 ते 9 अंकांची आपण जर बेरीज केली तर त्याचे उत्तर येणार आहे 45. हे आपलं उत्तर आहे. मात्र या प्रश्नाचं आपण जर आणखी नीट निरीक्षण केलं तर याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक उत्तर नक्की सापडेल. त्रिकोणी संख्यांनी व्यतिरिक्त आणखीन एक उत्तर यामध्ये लपलेलं आहे. मग ते उत्तर कसं शोधायचं? तर समजा 5 आणि 15 म्हणजे 5 पासून मी 15 ही संख्या आणखी कशी तयार करू शकतो? तर 5 ला गुणिले 3 केले. 5 गुणिले 3 5 त्रिक 15 असे येतात. मग तसेच मी 9 ला 9 या संख्येला जर 3 ने गुणले 9 त्रिक 27 म्हणजे अशा प्रकारे इथे गुणिले 3 केले म्हणून 15 आले आणि इथेही गुणिले 3 केले म्हणजे हा समान संबंध झालेला आहे. म्हणून 9 त्रिक 27 हे सुद्धा आपलं उत्तर येऊ शकतं. पण कधी जर पर्यायामध्ये अशा प्रकारे संख्या दिलेल्या असतील तर आपल्याला वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून उत्तर शोधता येतं. आपल्याला फक्त या 2 संख्यांमध्ये योग्य तो संबंध लावता आला पाहिजे. म्हणजे 5 पासून 15 ही संख्या कशी तयार होऊ शकते? तर 5 ची त्रिकोणी संख्या पण आहे 15 आणि 5 गुणिले 3 केले की 15 येतात. मग जेव्हा आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतील, जेव्हा संबंध शोधावे लागतील, तेव्हा तुम्हाला अशा सगळ्या गोष्टींचा तिथे आपल्याला विचार करावा लागतो.
तर या प्रश्नाचा आपण जर विचार केला तर इथे 17साठी 17 या संख्येसाठी 102 ही संख्या दिलेली आहे व 17 पासून 102 ही संख्या कशी तयार होते. आपले पाढे पाठ आहेत त्यामुळे पाढ्यांवरून आपल्याला पटकन लक्षात येईल. 17चा पाढा आपण जर म्हणत गेलो तर 17 साहे 17 गुणिले 6 केले तर 102 ही संख्या येते. 17 साहे 102. मग इथे जर मी गुणिले 6 केलेले आहेत तर इथे सुद्धा आता 20 पासून मला जेव्हा उत्तर शोधायचं आहे तेव्हा सुद्धा गुणिले 6च करायचे आहेत. जर 17 साहे 102 मग 20 गुणिले 6 किती होतात. 20 साहे 120 म्हणजे इथे समान संबंध काय झाला. इथेही गुणिले 6 केले आणि 20 पासून मला जेव्हा नवीन पर्यायातून संख्या शोधायची आहे तिथे सुद्धा मी गुणिले 6 केले. 20 साहे 120 मग आपलं हे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. तर आपल्याला अशा प्रकारे कसोट्यांचा सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळेला उपयोग होतो. पाढ्यांचा सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळेला उपयोग होत असतो. मित्रांनो, आपल्याला समान संबंधाचे प्रश्न सोडवताना या सगळ्या संख्या प्रकारांचा उपयोग होत असतो. मात्र हा उपयोग करत असताना कधीकधी थोडंसं कठीण करण्यासाठी त्यामध्ये +5, कधी +2, कधी +1 असंही केलेलं असतं. समजा वर्गसंख्या दिलेली असेल आणि वर्गसंख्यांमध्ये त्याच वर्गसंख्यांमध्ये +1, +2 अशा प्रकारे सुद्धा कधीकधी करून आपल्याला पर्यायामध्ये उत्तर दिलेलं असतं. ते आपल्याला पटकन शोधता आलं पाहिजे, पण यासाठी पाठांतर चांगलं असणं फार गरजेचं आहे. तर या ठिकाणी थोडेसे विचार करायला लावणारे प्रश्न आपल्यासमोर आहेत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जर आपण पाहिला, 75ला 99 दिलेले आहेत आणि 112ला काय येईल. आता इथे पाठांतराचा आपल्याला फारसा उपयोग होईल असं दिसत नाही, कारण मूळ संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या यांचा कुठेही संबंध झटपट दिसत नाही आहे. मग अशा ठिकाणी काय करायचं, तर 75 पासून 99 ही संख्या कशी तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण पहिला प्रयत्न असा करू शकतो की 75 मध्ये मी कोणती संख्या मिळवली की उत्तर त्याचं 99 येईल. तर 75 मध्ये मी जर +24 केले, 75 + 24 केले तर 99 येतात. मग असंच हा +24 हा जो भाग आहे, असाच भाग मी जर 112 या संख्येसाठी जर केला तर तसं येईल का. म्हणजे 112 + 24 जर केले तर 4 आणि 2 6, 2 आणि 1 3 आणि हा 1 136. तर 136 हे आपल्या पर्यायामध्ये दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणजे इथे काय केलेलं आहे, तर 75 मध्ये +24 केले म्हणून 99 आले. मग इथे सुद्धा 112 मध्ये मी +24 केले की मला पर्यायात असलेले उत्तर सापडले आहे. 136 ही या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता याचा आपण विचार केला, इथे 95 साठी 45 आलेले आहे. मग इथे सुद्धा तुम्ही याप्रमाणे मिळवून किंवा वजाबाकी करून सुद्धा आपण पाहू शकतो. वेगळे मार्ग आपल्याला शोधावे लागतात. मग इथे 95 पासून 45 ही संख्या कशी तयार होऊ शकते. तर माझं पहिलं निरीक्षण असं आहे, जर मी 9 गुणिले 5 केले, 9 गुणिले 5 म्हणजे संख्येतले जे अंक आहेत, 95 संख्येतले अंक एकक स्थानी 5 आहे, दशक स्थानी 9 आहे. या दोन अंकांचा जर मी गुणाकार केला, 9 5 45. मग हाच संबंध जर मी इकडे लावला, 4 गुणिले 9, 4 9 36. म्हणजे संख्येतल्या अंकांचा गुणाकार सुद्धा आपल्याला या ठिकाणी करून पाहावा लागेल. हा त्या प्रकारचा प्रश्न आहे. आणि संख्येतल्या अंकांचा गुणाकार केल्यानंतर येणारं जे उत्तर आहे 36, ही संख्या सुद्धा या ठिकाणी पर्यायामध्ये आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे
पर्याय क्रमांक 3. असे आपल्याला वेगवेगळे मार्ग शोधायचे आहेत. तर इथे हा जो तिसरा शेवटचा प्रश्न आहे, इथे आपल्याला यापेक्षा आणखीन वेगळा मार्ग शोधावा लागेल. 642 साठी 321 ही संख्या आलेली आहे. तर 824 या संख्येसाठी काय येईल? तर आपल्याला थोडासा वेगळा विचार करायचा आहे. मग 642 पासून 321 ही संख्या कशी तयार झाली? जर आपण संख्यांचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल. बघा, इथे जो शतक स्थानचा अंक आहे 6, त्याचे इथे निम्मे झालेले आहेत 3. 6चे निम्मे 3 झाले. 4 ही संख्येची दशक स्थानी आहे. त्या दशक स्थानाचा अंकाचं जर आपण निरीक्षण केलं आणि इकडे जर पाहिलं तर 4चे झालेले आहे 2. त्या संख्येची बरोबर निमपट झालेली दिसते आणि 2ची इथे निमपट झालेली आहे 1. ही संख्येतल्या अंकांची बरोबर निमपट झालेली आहे. याचा अर्थ बरोबर भागिले 2 झालेले आहेत. म्हणजे 642चे निम्मे 321 ही संख्या या ठिकाणी आलेली आहे. व इथे सुद्धा आपण समजा भागिले 2 केले किंवा त्यातल्या प्रत्येक अंकाची जरी आपण निमपट केली, अर्धे केले, तरी आपल्याला उत्तर काढता येईल. जसे की 8चे निम्मे 4, 2चे निम्मे 1 आणि 4चे निम्मे होतात 2. तर इथे आपल्याला ही नीट काळजी घ्यावी लागते. तर तुमच्या लक्षात आलं असेल की भागिले 2 करा किंवा त्यातल्या प्रत्येक अंकाची निमपट केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 412. आणि आपण जी संख्या तयार केलेली आहे ती पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला दिसते. 412 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर असे संख्यांमध्ये पाठांतराव्यतिरिक्त असे कितीतरी प्रकारचे संख्यांवर क्रिया करून संबंध लावलेले असतात. हे संबंध आपल्याला शोधता आले पाहिजेत. पण यासाठी अशा प्रकारच्या प्रश्नांचा भरपूर सराव करणे गरजेचे आहे. तर असेच वेगळे प्रश्न आहेत. 2017, 2018 आणि 2019 ह्या मागच्या बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले हे 3 प्रश्न आहेत. 2017 जो प्रश्न विचारला होता बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये, त्यामध्ये 24 साठी 8 तर 36 साठी किती असा प्रश्न आहे. मग आपण संख्या बघितल्या पटकन याचं उत्तर असं काढू शकतो की 24ला जर भागिले 3 केलं तर 8 येतात. 24ला भागिले 3 केले तर 8 येतात. 8 त्रिक 24. तसं 36ला भागिले 3 केले तर 12 येतात. पण 12 त्रिक 36. तसं 8 त्रिक 24 तसे 12 त्रिक 36 उत्तर येऊ शकतं 12. पण पर्याय जर आपण बघितले तर पर्याय 26 आहे, 27 आहे, 24 आहे, 28 आहे. त्यामुळे 12 हे आपलं उत्तर पर्यायामध्ये नाही. मग अशा वेळेला आपल्याला काहीतरी वेगळं उत्तर शोधावं लागेल, वेगळा मार्ग शोधावा लागेल. मग आता इथे काय करायचं आहे, तर पहिली संख्या जी दिलेली आहे 24, या संख्येतल्या अंकांमधील फरक काढायचा आहे. मग 2, 24मध्ये संख्या येते 2 आणि 4. मग या संख्येमधला जर फरक काढायचा असेल, संख्यांमधला फरक 2 आणि 4 या संख्यांमध्ये फरक आहे 2चा. 2 आणि 4 24मध्ये जे अंक आहेत 2 आणि 4 या 2 अंकांमध्ये कितीचा फरक आहे, तर 2चा फरक आहे. तर ह्या 2 जो फरक आलेला आहे त्या फरकाचा मी जर घन केलं, 2चा घन 8, तर अशा प्रकारे इथे 8 ही संख्या तयार होऊ शकते. बघा, जी 24 ही संख्या दिलेली आहे या 24मधल्या अंकांमधला फरक 2 आणि त्या फरकाचा घन. 24मधल्या अंकांमधला फरक आहे 2, 2चा घन 8 अशी संख्या तयार केली. मग हाच संबंध मी जर 36 या अंकांसाठी वापरला, 36 या संख्येसाठी वापरला, तर त्याचं काय होईल,
मग 36 मधल्या अंकांमधला फरक 3 आणि 6 हे दोन अंक आहेत. या दोन अंकांमध्ये फरक कितीचा आहे? 3चा फरक आहे. 6 आणि 3 या दोन संख्यांमध्ये 3चा फरक आहे. म्हणून मी 3चा जर घन केला, जसं मी मगाशी 2चा घन केला होता तसं 3चा घन केला तर ती संख्या येते 27. म्हणून या ठिकाणी पर्याय, मला वाटतं पर्याय क्रमांक 2 इथं आहे पहा, 27 हे आपले उत्तर आहे. लक्षात आलं? तर असा वेगळा विचारसुद्धा आपल्याला करावा लागतो. आता या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे 3564, त्यासाठी 6 आलेले आहेत आणि 7827 या संख्येसाठी काय येईल? 2018च्या बोर्डाच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी आपल्याला 3564 या संख्यांपासून सर्व अंकांचा विचार यामध्ये झाला पाहिजे. केवळ दशकस्थानी 6 आहे, मग इथला पण दशकस्थानचे 6 घेतले आणि 2 उत्तर काढलं, तर असे चालत नाही. आपण बऱ्याच वेळा असा साधा विचार करतो की इथं या संख्येमध्ये दशकस्थानी 6 आले ते घेतले आणि इथे दशकस्थानी 2 आले म्हणून पर्याय क्रमांक 1, 2 असा आपल्याला मार्ग काढून चालणार नाही. मग आता इथे काय विचार केलेला आहे पहा, तर या संख्येतले जे अंक आहेत 3, 5, 6, 4 या संख्येतल्या अंकांची बेरीज करूया. मग 3 अधिक 5 अधिक 6 अधिक 4 या संख्येतल्या जर अंकांची बेरीज केली तर ती किती येते? 3 आणि 5 8, 8 आणि 6 14, 14 आणि 4 18. संख्येतल्या अंकांची बेरीज किती आली? 18 बेरीज आलेली आहे. हे आता 18 पासून मला 6 तयार करायचे आहेत म्हणून मी परत त्याच्यावर आणखीन एक क्रिया केली, 18 भागिले 3 केले. बघा, संख्येतल्या अंकांची बेरीज केली आणि बेरजेला भागिले 3 हा संबंध लावलेला आहे. म्हणून 3 6 18 म्हणजे 6 ही संख्या मला या ठिकाणी मिळाली. 3564 पासून 6 ही संख्या मला मिळालेली आहे. मग आता असा संबंध मी या अंकांसाठी लावणार आहे. म्हणजे 7 अधिक 8 अधिक 2 अधिक 7 या अंकांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येईल बघा? 7 आणि 8 15, 15 अधिक 2 17, 17 अधिक 7 बेरीज होते 24. या संख्येतल्या अंकांची बेरीज झाली 24. मग इथे जसं भागिले 3 हा जो संबंध लावलेला आहे तोच संबंध जर मी इथे लावला भागिले 3 तर त्याचं उत्तर येणार आहे 8. 24 भागिले 3, 3 8 24. मग 8 हे आपल्या पर्यायामध्ये आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, फक्त आपल्याला 3564 या संख्येपासून 6 ही संख्या तयार करता आली. त्यासाठी जरी 4 अंकी संख्या असली तरी त्या सर्व संख्येतल्या अंकांचा वापर आपल्याला झाला पाहिजे. विचार करताना असा वेगळा विचारसुद्धा आपल्याला खूप वेळा करावा लागतो. तर इथे तिसरा जो प्रश्न आहे तो पहा. 241ला 4124 ही संख्या लिहिली आहे आणि 372 साठी प्रश्नचिन्ह. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, आता आपण जर मगाप्रमाणे जर विचार केला तर कशा प्रकारे संख्या येऊ शकते? जर ह्या पहिल्या अंकाला मी गुणिले 2 केले, दुसऱ्या 4 या अंकाला गुणिले 3 केले आणि तिसऱ्या जो एक अंक आहे त्याला गुणिले जर 4 केले तर तयार होणारी संख्या कशी असेल? इथे आपण जर सविस्तर मांडून घेतली, 241 या संख्येमधल्या 2 गुणिले 3 केले तर उत्तर येईल 42 6. 4
सॉरी 2 गुणिले आधी 2 करायचे तर उत्तर येईल 2 दुणे 4. 4ला गुणिले 3 करायचं आहे, 4 त्रिक 12 आणि 1ला गुणिले 4 करायचं आहे, 4 एक्के 4. म्हणजे ही संख्या कशी तयार होते? 4124 अशा प्रकारे संख्या तयार होते. तर असंच गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 हाच संबंध आपण इकडे 372 साठी करून बघूया. मग 372 ही संख्या मिळालेली. 372ला पहिल्यांदा गुणिले 2, 7ला गुणिले 3 आणि 2ला गुणिले 4 करून बघायचं. मग 3 गुणिले 2 केले तर 3 दुणे 6, 7 गुणिले 3 केले 7 त्रिक 21 आणि 4 गुणिले 2 केले 2 चोक 8. म्हणजे इथं पूर्ण संख्या बघितली आपण 6218 ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे. मग ते आपल्या पर्यायामध्ये आहे का? 6218 ही संख्या इथे पर्याय क्रमांक 1 वर आहे. बघा, जर आपण इथे घाई गडबडीत जर बघायला गेलो तर पटकन आपल्या नजरेसमोर ही उत्तर पण येतं, पण ही 81 संख्या आहे. म्हणून काळजीपूर्वक बघा, 6218 ही संख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर मित्रांनो, समान संबंधावरचे हे बोर्डाचे 3 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर लक्षात घ्या, पाठांतरातल्या संख्यांपासून ते अशा प्रकारे संख्यांवरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आपल्याला शोधता आल्या पाहिजेत. समान संबंधातल्या या आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व प्रश्नांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की पाठांतर ही गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तितकेच आपल्याला संख्यांपासून वेगळ्या संख्यासुद्धा तयार करता आल्या पाहिजेत. म्हणजे त्यातले वेगवेगळे प्रकार संख्यांचे वापरून, संख्यांवरच्या क्रिया करून आपल्याला समान संबंधाचे प्रश्न सहज सोडवता येतात. सगळे प्रश्न तुम्हाला निश्चितपणे चांगल्या प्रकारे कळले असतील. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.